महापालिकेच्या आदेशानंतर कत्तलखाने आणि मटण विक्रीची दुकानं बंद ठेवली आहेत। नागपूर शहराप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मटण विक्री साधारणतः कत्तलखाने बंदच असतात। एक दिवस बंद ठेवल्यानं काही फारसा फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया चिकन मटण विक्रेत्यांनी दिली। नागपूरच्या गोकुळपेठ बाजारपेठेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी निमित्त महानगरपालिकेने आदेश काढले होते आणि त्यानंतर कत्तलखाने तसेच चिकन आणि मटण विक्रीचे दुकानं जे ती बंद ठेवण्यात आली आहे। मी सध्या नागपुरातील बाजारपेठेमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने इथले जे दुकानं आहे ते बंद असल्याचा पाहायला मिळत आहे। खरं तर नागपुरात 15 ऑगस्ट 26 जानेवारीला बंद राहण्याची यापूर्वीची प्रथा आहे, मात्र यावेळेस ज्या गोकुळाष्टमी आली होती त्यानंतर जे आहे श्रावणही सुरू होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे या सगळ्यावरून वादंग जो आहे तो अनेक भागांमध्ये पाहायला मिळाला होता। नागपूर महानगरपालिकेने आदेश काढल्यानंतर काही संघटनांनी जे आहे एक प्रकारे जे आहे थोडीशी नाराजी व्यक्त केली होती। लोकांच्या खाण्यावर बंधन आणका अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जात होते, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आम्ही खाणार अशा पद्धतीचे जे आहे वाद पाहायला मिळाला होता। काहींचं म्हणणं आहे की देशाचा स्वातंत्र्याचा दिवस आपण साजरा करतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर नागपुरामध्ये हे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी तसेच महावीर जयंतीला साधारणतः बंद असते। अशा पद्धतीची जी परिस्थिती नागपूर शहरामध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।